मातोश्री सरस्वती चाकोते प्रशालेच्या वतीने मंगळवारी पंढरपूरच्या आषाढी एकादशी निमित्त दिंडी व पालखी सोहळा मोठ्या धार्मिक व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। चाकोते प्रशाला ते मित्रनगर शेवगी या मार्गावरून दिंडीची मिरवणूक पार पडली। मिरवणुकीत विद्यार्थ्यांनी परिधान केलेली विठ्ठल रुक्मिणीची वेशभूषा लक्षवेधी ठरली। ज्ञानबा तुकारामचा जयघोष करण्यात आला। पालखी व दिंडीचा समारोपही सिद्धिविनायक देवस्थान सन्मित्रनगर येथील गणेश मंदिरात झाला। हा पालखी सोहळ्याप्रसंगी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका शोभा पवार, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका प्रिस्किला गायकवाड, संस्थेचे मार्गदर्शक चंद्रकांत नागनसुरे, शिक्षक बिराजदार साळुंखे, शिक्षिका गज्जम, गवंडी, करणकोट पाटील, गब्बूर, श्रीमती माशाळकर, राऊत आदी मान्यवर उपस्थित होते। विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचं आध्यात्मिक महत्त्व समजावं या उद्देशाने पालखी व दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं, अशी माहिती प्राथमिकच्या मुख्याध्यापिका शोभा पवार व संस्थेचे मार्गदर्शक चंद्रकांत नागनसुरे यांनी दिली। आयोजन केलेलं आहे। तर या दिंडीमध्ये सहभागी असलेल्या सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अशा या आषाढी सोहळ्यानिमित्त मी शुभेच्छा देते। दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त दिंडी काढण्यात येत आहे। त्यामध्ये प्रत्यक्षात पालखी आणि विठ्ठल आणि रुक्मिणीचं भेट जाऊन शिवराज्यात तयार केले जातात आणि सगळे मुलं वारकरीच्या रूपामध्ये या ठिकाणी दिसतात आणि प्रत्यक्षात दिंडी ह्याच्यातून नगरच्या या गणपती मंदिरामध्ये या ठिकाणी विसर्जन होतं आणि तिथं अनेक तरुण मुली प्रत्यक्षात कार्यक्रम प्रात्यक्षिक या ठिकाणी येथे जातात। अतिशय सुंदर असं या ठिकाणी ते कार्यक्रम होत असतो। दरवर्षी हा कार्यक्रम होत असतं। एक चांगलं प्रत्यक्षात कार्यक्रम दर्शन करण्याचं काम। समारोपाप्रसंगी विद्यार्थ्यांनी विठुरायाच्या गजर करीत फुगडीचाही आनंद लुटला। विद्यार्थ्यांना प्रसादही देण्यात आला। आरतीने पालखी सोहळ्याची सांगता झाली।